डॉक्टर सचिन कुलकर्णी, जहांगीर हॉस्पिटल IVF अँड फर्टिलिटी सर्व्हिसेस पुणे यामधून आपण आपल्याशी संवाद साधत आहे. आमच्या लक्षात आलेलं आहे की बहुसंख्य बंधत्वचे जे क्लायंट्स असतात त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 40 ते 50% पेशंट्सना पुरुषांची कारणं जबाबदार असतात. म्हणजे पुरुष बंधत्व ज्याला आपण मेल इन्फर्टिलिटी म्हणतो आणि त्याच्याबद्दलचे खूप गैरसमज या समाजामध्ये आहेत. काही वेळा आम्ही अनुभव घेतो की ह्या पुरुषांचे काही तपास झालेलेच नसतात. फक्त 2-3 वेळा सेमिन ॲनालिसिस झालेलं असतं आणि खूपशा अँटीऑक्सिडंटच्या महागड्या गोळ्या त्यांना सातत्याने चालू असतात आणि तरीही काही फरक पडत नसतो. आणि किंबहुना काही जणांना टेस्ट ट्यूबच करा म्हणून सल्ला दिला जातो. तर काही जणांना तुम्हाला डोनर सिमेंटशिवाय पर्याय नाही असंही सांगितलं जातं. पण आम्हाला वाटतं जहांगीर हॉस्पिटलमध्ये की प्रत्येक वंध्यत्वग्रस्त कुटुंबाला एक सायंटिफिकली उत्कृष्ट ट्रीटमेंट आणि एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट मिळणं फार गरजेचे आहे. या निमित्ताने 26 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजता आम्ही फेसबुक लाईव्हद्वारे आपल्याशी संवाद साधणार आहोत. यावेळचा आमचा टॉपिक आहे पुरुष वंध्यत्व म्हणजेच मेल इन्फर्टिलिटी आणि त्याच्याबद्दलचे काय डाएट्स असावेत, कुठले मेडिकेशन्स घ्यावेत, कसं तुमचं थरो इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे, तुम्ही किती वेळ घेऊ शकता ते इव्हॅल्युएशन करायला आणि खरोखरच डोनर सेमेन किंवा IVFची खरोखरच तुम्हाला गरज आहे का, ह्याच्याबद्दल अत्यंत सायंटिफिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात येईल. खूप आनंद होईल तुम्ही या सगळ्या गोष्टींचा लाभ घेतला तर. धन्यवाद.